पाहुण्यांचे आगमन झालेले आहे. कृपया लवकरात लवकर आसनस्थ व्हावे. स्वागतम स्वागतम. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीताने होईल. नागपूरच्या सेवादल महिला महाविद्यालयाची चमू राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीत सादर करेल. We request all of you to kindly rise for the national. सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणून आपणास आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळालेला आहे. आपण स्थापन केलेल्या अजंता फार्मा लिमिटेड, समता उद्योग समूह या प्रतिष्ठानांमुळे आणि आपल्या समता फाउंडेशन या समाजसेवी ट्रस्टमुळे देशातील उद्योजकांपुढे आपण एक आदर्श निर्माण केला आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो. महोदय, आपला जन्म विदर्भातील रिसोड सारख्या लहानशा गावात झाला. तेथेच आपले शालेय शिक्षण पूर्ण झाले. रिसोड येथे आपल्या वडिलांचे छोटेसे कापडाचे दुकान होते. पुढील शिक्षणासाठी आपण नागपूर गाठले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषध निर्माणशास्त्र विभागातून आपण 1972 साली प्रथम श्रेणीसह औषध निर्माणशास्त्र विषयाची पदवी प्राप्त केली. शिक्षणानंतर नोकरी न करता उद्योजक बनण्याचे आपले ध्येय होते. म्हणून आपण आपल्या मोठ्या भावाकडून 10,000 रुपयांचे कर्ज घेतले. त्या भांडवलावर 1973 मध्ये आपण अजंता फार्मा हे प्रतिष्ठान आणि फार्मा रिपेअरिंग युनिटची स्थापना केली. त्यानंतर आपण मागे वळून पाहिलेच नाही. अजंता फार्मा लिमिटेड ही आज भारतातील एक अत्यंत यशस्वी औषध निर्माण कंपन्यांपैकी एक असून प्रकल्प आणि विपणन व वितरणाची यंत्रणा अमेरिका आणि युरोपसह संपूर्ण जगातील 30 देशांमध्ये पसरलेली आहे. आपल्या या कंपनीत जगभरात 7,000हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आपण शून्यातून निर्माण केलेले उद्योग विश्व आणि त्याला मिळालेली मान्यता यातून आपले कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा यांचं दर्शन घडते. आपल्या अतुलनीय कर्तृत्वाला विदर्भाला आणि आमच्या विद्यापीठाला अभिमान वाटतो. देश विदेशात प्रतिष्ठित उद्योजक म्हणून मिळवलेल्या यशामुळे आजवर 5 राज्य पुरस्कार, 14 राष्ट्रीय पुरस्कार आणि 1 आंतरराष्ट्रीय पुरस्कार असे मानाचे अनेक पुरस्कार आपणास प्राप्त झालेले आहेत. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या या कर्तृत्वाचे कौतुक केले आहे. आपली एकूण वाटचाल आणि उद्योग क्षेत्रात मिळवलेल्या अभूतपूर्व यशामुळे आपले व्यक्तिमत्व देशातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरले आहे. उत्तुंग ध्येय, शक्ती आणि जिद्द यामुळे 1980 ते 1990 या दशकात आपल्या उद्योजकीय यशाची कमान सातत्याने उंचावत गेली. 1980 मध्ये आपण ग्राईप वॉटर, ग्लुकोज डी, पेन रिलिव्हर यासारख्या उत्पादनांच्या निर्मितीमध्ये पाऊल टाकले. सर्वसामान्य लोकांच्या गरजा, त्यांची आर्थिक क्षमता आणि उत्पादनाची गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित केल्याने आपले हे नवीन उत्पादन पहिल्या 5 वर्षातच संपूर्ण भारतात पहिल्या क्रमांकावर राहिले. एवढेच नव्हे तर या उत्पादन क्षेत्रातील ते ब्रँड लीडर बनले. 1990 मध्ये आपण भारतात प्रथमच पुढे आणलेले 30+ हे उत्पादन प्रचंड लोकप्रिय ठरले. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता जितेंद्र हे या उत्पादनाचे ब्रँड ॲम्बॅसेडर होते. यातूनच अजंता फार्मा कंपनीची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली आणि भारतातील IIM सारख्या प्रतिष्ठित संस्थांसाठी अजंता फार्माचे व्यवस्थापन हे केस स्टडीचा एक भाग बनले. आज अजंता फार्माची मार्केट कॅप $2 बिलियन पेक्षा अधिक आहे. महोदय, वैद्यकीय क्षेत्रातील उत्पादनांच्या यशानंतर आपण 2012 मध्ये समता एनर्जी या नवीन कंपनीच्या माध्यमातून सौर ऊर्जा, जैवतंत्रज्ञान, एन्झायमॅटिक तंत्रज्ञान, खाण अन्वेषण, माहिती तंत्रज्ञान आणि नॅनो टेक्नॉलॉजी या पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात पदार्पण केले. समता एनर्जीचा गुजरातमधील 25 मेगावॅटचा पॉवर प्लांट हा भारताच्या ऊर्जा उद्योगातील एक विक्रम समजला जातो. समता एनर्जीने केळीच्या कचऱ्यापासून टेक्स्टाईल ग्रेड केळी फायबरचा भुसावळ येथे कारखाना उभारला. जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच उत्पादन आहे. तसेच या कारखान्यातून केळीच्या रसापासून दरवर्षी सरासरी 30 कोटी लिटर सेंद्रिय खत निर्माण करण्याची घटनाही देशात प्रथमच घडली आहे. या दोन्ही उत्पादनांचे जागतिक पेटंट समता एनर्जीने मिळवले आहेत. महोदय, बंगलोर येथे आपण स्थापन केलेला क्वांटम झाईम हा बायो इन्फॉर्मॅटिक्सच्या क्षेत्रातील एक नाविन्यपूर्ण प्रकल्प आहे. हा प्रकल्प अमेरिकेतील क्लोरोप्लास्ट ट्रान्सजीन टेक्नॉलॉजीवर आधारित असून हे तंत्रज्ञान विश्वातील सर्वात दुर्मिळ संशोधनापैकी एक आहे. याशिवाय आपला तांबे, कोबाल्ट, निकेल, लिथियम, सोने आणि चांदी या मूल्यवान धातूंचा खाण उद्योग भारतासह युगांडा, कांगो आणि मोरोक्को अशा आफ्रिकन देशात पसरला आहे. महोदय,
आपण जागतिक पातळीवर औषधे, रसायन, धातू आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करीत असतानाच पृथ्वीचे पर्यावरण संतुलन आणि समाजातील अभावग्रस्त वंचितांसाठी मोलाचे कार्य करीत आहात याची आवर्जून नोंद घेतली पाहिजे. 2012मध्ये आपण आपल्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ समता फाउंडेशनची स्थापना केली. ग्रामीण आणि आदिवासी समुदायांना निरोगी, साक्षर आणि स्वावलंबी बनवणे तसेच तुरुंगातील कैद्यांचे जीवनमान सुधारणे हे आपले ध्येय आहे. त्यासाठी फाउंडेशनने संपूर्ण जगभर 200 पूर्णवेळ समाजसेवी कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. या माध्यमातून आजवर महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील लाखो रुग्णांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. कोविड साथीच्या काळात समता फाउंडेशनने लाखो रुग्णांना मुखपट्टी, सॅनिटायझर, PPE किट, हातमोजे आणि गरजूंना धान्याचे वाटप केले आहे. प्रखर बुद्धिमत्ता, उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी या आपल्या अंगभूत गुणांमुळे आपण जगभर एवढा प्रचंड व्यवसाय उभारला आणि सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केले याचा आम्हाला अभिमान वाटतो. भविष्यातील उत्तुंग कार्यास्तव आपणास दीर्घायुरारोग्य प्राप्त हो अशा शुभेच्छांसह विनम्र भावनेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार आपणास अर्पण करीत आहोत. डॉक्टर सुभाष चौधरी, कुलगुरू. Thank you very much, Dr. Mungate, for the scripting and reading of that citation. With this, may I now request the Honorable Governor of the State of Maharashtra, Shri Koshyari ji, to please confer the prestigious Jeevan Sadhana Award on Shri Purushottam Agrawal for his stupendous contribution to industry and social work. Shri Purushottam Agrawal. मान्यवरांचे धन्यवाद. श्री पुरुषोत्तम अगरवाल, आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. शताब्दी महोत्सवाला प्रारंभ होणे म्हणजे काही केवळ ती निर्जीव इमारत आपल्या 100व्या वर्षात पदार्पण करीत नसते. आणि जेव्हा ही इमारत 99 वर्षांपासून अहर्निशपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारी असेल तर ती केवळ इमारत न राहता अक्षुण्णपणे ज्ञानदानाची सावली देणारा महाकाय वटवृक्षच असतो. अशा या वटवृक्षाची 99 वर्षांची वाटचाल अंशरूपात का होईना एकसंध करून त्याला स्मरणिकेच्या रूपात मूर्त रूप देण्याचा नागपूर विद्यापीठाने प्रयत्न केलेला आहे. विद्यापीठाच्या इतिहासाला स्मरून शतदीपांची ही उजळलेली शब्दरूपी सचित्र मालिका शतदीप पर्व या स्मरणिकेच्या रूपात आज सादर होणार आहे. शतदीप पर्व या स्मरणिकेच्या व्यवस्थापकीय संपादक डॉक्टर उर्मिला डबीर, मुख्य संपादक डॉक्टर अजिंक्य इदलाबादकर, कार्यकारी संपादक डॉक्टर अमृता इंदुरकर यांच्या संपादन सहकार्यातून प्रस्तुत स्मरणिका साकार झाली आहे. माननीय कुलपती श्री भगतसिंह कोश्यारी यांना विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते शतदीप पर्व या स्मरणिकेचे विमोचन करावे.
मान्यवरांचे धन्यवाद. Ladies and gentlemen, 100 long years of the university's existence, this splendid journey of our university has been a perfect mixture of all: sunshine and rain, laughter and pleasure, teardrops and pain. In these years, there have been some great success stories that we have scripted on the walls of time, a few failures from which we have only learned and enriched ourselves. We now wish to give to all of you a few glimpses of this great journey of 100 years through a small documentary which we now wish to present before all of you. May I request the presentation of the documentary of the Rashtra Sant Tukdoji Maharaj, Nagpur University. या भव्य नगरीत उच्च शिक्षणाची वाट राष्ट्रसंतांच्या नावाने शोभे माझे विद्यापीठ. वाणिज्य विज्ञान यांचे घडते शिक्षण, शारीरिक विकासाला आहे भव्य क्रीडांगण. सर्वांगीण विकासाचा पाया आहे विद्यापीठ, सर्वांगीण विकासाचा पाया आहे विद्यापीठ. राष्ट्रसंतांच्या नावाने शोभे माझे विद्यापीठ, राष्ट्रसंतांच्या नावाने शोभे माझे विद्यापीठ. विद्यापीठाला लाभला गौरवाचा इतिहास, विद्यापीठाला लाभला गौरवाचा इतिहास. आहे शतक पूर्तीचा, आहे शतक पूर्तीचा दिवस आज हा दिव्य. राष्ट्रसंतांच्या नावाने शोभे माझे विद्यापीठ, राष्ट्रसंतांच्या नावाने शोभे माझे विद्यापीठ, शोभे माझे विद्यापीठ, शोभे माझे विद्यापीठ. नागपूर विद्यापीठ जरी हे शताब्दी वर्ष साजरं करीत असलं तरी त्यांच्यापुढे काही आव्हाने आहेत आणि काही योजनासुद्धा आहे. त्यामध्ये नागपूर विद्यापीठ या सेंट्रल इंडियाकरता काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचा संकल्प हाती घेतला आहे आणि यामध्ये जागतिक दर्जाचं मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे आपल्या प्लॅनिंगमध्ये आहे. त्यासोबतसुद्धा सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारणार आहोत, जेणेकरून नव्या युगातील लागणारं स्किल तिथे ट्रेनिंग दिल्या जाणार आहे. सोबतच आपल्या विद्यापीठामध्ये पुरातत्व विभागामध्ये अशा दुर्मिळ वस्तू आहे ज्याचा आपल्याला म्युझियम म्हणून पब्लिकसाठी ओपन करायचं आहे. ते सुद्धा आपण ते म्युझियम या शताब्दीमध्ये उभारण्याचा संकल्प बांधलेला आहे. या व्यतिरिक्त या 100व्या वर्षी नागपूरच्या जनतेला सिंथेटिक ट्रॅक 400 मीटर रनिंग ट्रॅक हा सुद्धा वापरायला मिळणार आहे. तो जवळजवळ आता कन्स्ट्रक्शन फायनल व्हायच्या स्थितीमध्ये आहे. अशा बरेचसे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, यासोबत टेक्नॉलॉजी आणि एनर्जी पार्क हे सुद्धा आपण उभारणार आहोत. ट्रायबल स्किल डेव्हलपमेंट सेंटर हाही त्याच्यातला एक भाग आहे. अशा विविध इन्फ्रास्ट्रक्चर्स नागपूर युनिव्हर्सिटी आपल्या इथल्या जनतेकरता उभारण्याचं काम करत आहे आणि ते लवकरच इथल्या जनतेला ते उपयोगास येईल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. शताब्दी महोत्सवाच्या या उद्घाटन समारंभाला विशेष अतिथी म्हणून आमंत्रण स्वीकारून ज्यांनी आम्हाला उपकृत केले ते माननीय डॉक्टर अनिल काकोडकर, होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती म्हणून कार्यरत आहेत. आपण ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे माजी सदस्य राहिलेले असून
राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही कार्यभार सांभाळत आहात. मी माननीय डॉक्टर अनिल काकोडकर यांना भाषणासाठी सविनय आमंत्रित करते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री भगतसिंग कोश्यारी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी, प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे, आज आपण ज्यांना जीवन साधना पुरस्काराने गौरवान्वित केलं ते श्री पुरुषोत्तमजी अग्रवाल, विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर राजीव हिवसे, इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम नागपूर विद्यापीठाच्या माजी आजी विद्यार्थी, समस्त शिक्षक वर्ग आणि विद्यापीठाची संलग्न सर्व मंडळींचं मी मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो. आजच्या या सोहळ्यानिमित्त आणि आजपासून सुरू होणाऱ्या या शताब्दी वर्षानिमित्त. तर आणि या समारंभात मला सम्मिलित व्हायची संधी आपण सर्वांनी दिलीत त्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू आणि आपण सर्व यांचे मी मनपूर्वक आभार मानू इच्छितो. 100 वर्ष तसं म्हटलं तर हा एक महत्त्वाचा टप्पा. बऱ्याच संस्था जसं जसं त्यांचं वय वाढत जातं तशा त्या अधिक निखरून, अधिक प्रकर्षाने समाजाला त्यांचं जे जे कार्य त्यांनी अंगीकृत केलेलं आहे त्या कार्याने समाजाची जडणघडण करण्यामध्ये फार मोठा हातभार लावत असतात. विद्यापीठांबद्दल जर बोलायचं झालं तर आपण जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांची यादी जरी चाळली तरी त्याच्यामध्ये 80% 85% इतके विद्यापीठं त्यांचा इतिहास हा काही 100 वर्षांचा असलेला आपल्याला जाणवेल. आणि इतका मोठा कालखंड आपलं एक्सलन्स सतत वाढवत नेणं ही एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आणि आजच्या या दिवशी जेव्हा आपण शताब्दी वर्ष सुरू करतो आणि नागपूर विद्यापीठ 100चा टप्पा पार करण्याच्या उंबरठ्यावर आहे, तेव्हा मी नागपूर विद्यापीठाला आणि विद्यापीठाच्या समस्त मंडळींना शुभेच्छा देऊ इच्छितो की नागपूर विद्यापीठ पण अशा संस्थांच्या यादीत आपलं स्थान, आपलं महत्त्वाचं स्थान पक्कं करेल.
या अनुषंगाने 3-4 महत्त्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. आपण असं म्हणतो की विद्यापीठामध्ये आपण तरुण मंडळींची जडणघडण करतो, देशासाठी सक्षम नागरिक निर्माण करतो, चारित्र्यवान व्यक्तिमत्व निर्माण करतो, आणि हे सगळं अर्थातच अपेक्षितच आहे. पण त्याच्याही पलीकडे मला असं वाटतं की विद्यापीठांची भूमिका भारताला जगात जे एकूण देश आहेत त्या सर्व देशांच्या यादीत सर्वश्रेष्ठ राष्ट्र म्हणून पुढे आणण्यासाठी म्हणून मदत करणाऱ्या संस्था या रूपांनी विद्यापीठांनी पुढे यावं. अगदीच उदाहरण असं द्यायचं झालं, आपण असं म्हणतो की आपल्याला एखादा पल्ला गाठायचा झाला तर आपण एखादं बेंचमार्क ठेवतो आणि मग तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे MIT सारखं विद्यापीठ आहे, हार्वर्ड आहे, स्टॅनफोर्ड आहे. या विद्यापीठांची वैशिष्ट्य ती काय आणि ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगता येतील आपल्याला, आणि ती सर्व काही मी इथे उद्धृत करत बसणार नाही आहे. पण एवढंच सांगू इच्छितो की एक उदाहरण घेतलं तर स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी त्यांनी स्थापन केलेल्या कंपन्या, आणि त्याच्यामध्ये जगातल्या मोठ्या मोठ्या कंपनीची नावं येतील आणि ते सगळे आपल्याला माहीत आहेत. पण या कंपन्यांनी निर्माण केलेली नोकऱ्यांच्या संधी म्हणा, कंपन्या, स्टार्टअप्स म्हणा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या उद्योजकांच्या योगे निर्माण करत असलेली, दरवर्षी निर्माण करत असलेली संपत्ती म्हणा, याच्यामुळे अमेरिका आज एक महत्त्वाचा देश बनलेला आहे. अगदीच सांगायचं झालं तर एकटं स्टॅनफोर्ड विद्यापीठ दरवर्षी त्याच्या हे वेगळे वेगळे उद्योजक विद्यापीठातून पुढे आलेले आहेत, त्यांच्या उद्योगातून निर्माण झालेली संपत्ती ही दरवर्षी साधारणपणे $2.9 ट्रिलियन इतकी बसते. आणि हा आकडा आपल्या भारताच्या GDPच्या आसपास आहे. आणि अमेरिकेमध्ये अशी कमीत कमी 10-15 विद्यापीठे तर आहेत, एकूण विद्यापीठं पुष्कळ आहेत. तर मला असं वाटतं की आपल्या इथे आपल्या विद्यापीठांचं एक उद्देश म्हणजे भारताला जगातल्या सर्वश्रेष्ठ राष्ट्रांच्या तुलनेत त्या रांकेत येऊन आणून बसवायचं. दुसरा महत्त्वाचा उद्देश माझ्या मते असा असावा की भारतामध्ये जशी आपल्या आर्थिक प्रगती आपल्या देशाची झपाट्याने होते, भारत अर्थसत्ता बनण्याच्या मार्गावर आहे, पण आपली जी आंतरिक विषमता आहे ती पण वाढते. असं म्हणतात की शहरी दरडोई उत्पादन आणि ग्रामीण दरडोई उत्पादन याच्यामध्ये 1:2 असं प्रमाण आहे. शहरातलं उत्पादन ग्रामीण उत्पादनाच्या दुप्पट आहे. मला असं वाटतं की आजच्या या ज्ञानयुगात ग्रामीण भागात शहरी भागांपेक्षा अधिक संधी उपलब्ध आहेत. प्रश्न फक्त एवढा आहे की त्या ग्रामीण भागातली जी तरुण मंडळी आहेत त्यांना आपण किती सक्षम करतो. आणि तसं जर केलं तर अर्थातच ही जी तफावत आहे, ही जी विषमता आहे, आणि ती विषमता वेगळ्या वेगळ्या बाबतीत आणि त्याचं विवेचन मी आता करत बसणार नाही, पण विद्यापीठांनी ही तफावत कमी करण्यास मदत केली पाहिजे ज्ञानाच्या आधारे. आणि आजच्या ज्ञानयुगात ते अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
असं जाणवतं हल्ली की जशी जशी प्रगती होते तशी तशी अस्थिरता पण वाढते. आताच आपण कोविड-19च्या पॅन्डेमिकमधनं बाहेर येतो आहोत. ग्लोबल वॉर्मिंगची समस्या सबंध जगाला भेडसावते आहे. बऱ्याच वेळेला असं आपण ऐकतो की एक बबल बुडबुडा निर्माण होला, कधी आर्थिक बाबतीत असो, कधी सामाजिक बाबतीत असो, कधी इतर बाबतीत असो. तर हे जे बबल्स निर्माण होतात हे एकूणच आपल्या परिसरातल्या परिस्थितीतल्या अस्थिरतेचं एक निदर्शक आहे. आणि ही इन्स्टेबिलिटी जर टाळायची असेल आणि जग एका स्थिर पद्धतीने जर पुढे जायचं असेल तर मला असं वाटतं की आपली म्हणजे सरासरी प्रत्येक शिक्षित आणि अशिक्षित सर्वांची एक मानसिकता थोडीशी बदलली पाहिजे. बदलली पाहिजे म्हणजे काय, तर त्याला वेगवेगळ्या प्रकारे सांगता येईल. पण आपल्या मटेरियलिस्टिक माइंडसेटनं जर सांगायचं झालं तर आपल्यामधलं जो ट्रान्झॅक्शनल माइंडसेट असतं, देवाणघेवाण, एक्सचेंज, व्यापार, आणि ते काही टाळता येण्यासारखं नाहीये, ते होतच असतं. पण त्याच्या पुढे जाऊन म्हणजे ट्रान्झॅक्शनल माइंडसेटच्या पुढे जाऊन एक एंटरप्रेन्युअल माइंडसेट, उद्योजक मानसिकता, अशी आपण जर प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण करू शकलो, प्रत्येकाने काही उद्योगच बसवले पाहिजे असं नाही, पण ही जी मानसिकता आहे याच्यामध्ये केवळ देवाणघेवाणाच्या पुढे जाऊन काहीतरी नवीन निर्माण करण्याची, नवनिर्मितीची जी एक प्रवृत्ती असते ती मला वाटतं आपण सगळेजण म्हणतो आजकाल इनोव्हेशन, एंटरप्रेन्योरशिप, तर संपत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने तर ते महत्वाचं आहेच. पण जरा विचार केला तर लक्षात येईल की समाजातली नीतिमत्ता अधिक पुढे नेण्याच्या दृष्टीने सुद्धा ते अत्यंत महत्वाचं आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या नवनिर्मितीच्या मागे लागतो तेव्हा मग माझं तुझं याच्या पलीकडे आपण विचार करायला लागतो आणि तिथेच मला वाटतं एक समाजातलं जे मोठं ट्रान्सफॉर्मेशन अपेक्षित आहे त्याची वाटचाल सुरू होते. आणि अर्थात हे सगळ्यांनीच करायला पाहिजे, समाजातल्या सर्व घटकांनी करायला पाहिजे. पण याच्यामध्ये माझ्या मते विद्यापीठांचा एक फार मोठा सहभाग असला पाहिजे, किंबहुना त्यांचा पुढाकार असला पाहिजे. आणि या तीन गोष्टी जर आपण सांभाळू शकलो तर मला वाटतं आपली प्रगती अधिक गतीने पुढे नेण्यास त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो की विद्यापीठांचं रँकिंग काय आहे, अर्थात ते रँकिंगची एक पद्धत आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण प्रयत्न करत असतो. पण मला असं वाटतं की या तीन गोष्टींच्या मागे जर आपण लागलो तर या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपोआप घडतील. तर हे करायचं झालं तर आपण इंटरडिसिप्लिनरी रिसर्च कशी करावी, इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप कसं करावं, सामाजिक बांधिलकी कशी निर्माण करावी, हे सगळं त्याच्यामध्ये आपोआप त्यात निर्माण होईल. आणि तसं जर झालं तर केवळ NIRF रँकिंगच नव्हे पण जागतिक रँकिंगमध्ये सुद्धा आपल्याला पुढे जायला खूप मोठी मदत होईल. आता तुम्ही म्हणाल की हा माणूस आजच्या या दिनी हे काय गुऱ्हाळ लावून बसलाय. मला असं वाटतं की 100वा वर्ष हे जसं आपण मागे बघून आपण काय काय केलं त्याचा एक आढावा घेतो त्याचप्रमाणे पुढच्या 100 वर्षासाठी नवीन आराखडे पण तयार करत असतो. आणि मला असं वाटलं की त्या अशा पुढच्या कालासाठी म्हणून जो आराखडा निर्माण करणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने असल्या प्रकारच्या विचाराने जर आपण पुढे गेलो तर त्याचा खूप फायदा होऊ शकेल. परत एकदा
आपण सर्वांना नागपूर विद्यापीठाच्या सर्व आजी माजी विद्यार्थी शिक्षक मंडळी आणि विद्यापीठाशी संबंधित सर्व मंडळींना सर्वांचं परत एकदा अभिनंदन आणि सर्वांना परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. We thank you very much, sir, for your extremely simple and yet so intensely meaningful address that was laced with your astounding intellectual elegance. Thank you very much once again, sir. Ladies and gentlemen, the Honorable Minister for Highways and Road Transport, Shri Nitinji Gadkari, was to be here as the chief guest of this morning's ceremony. However, he could not make it today, owing to his engagement in the question hour at the ongoing parliamentary session. He has, however, blessed all of us today with his valuable message that he has sent across for all of us. May I now request the presentation of the clip containing the message of the Honorable Minister, Shri Nitinji Gadkari. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची 100 वर्ष पूर्ण होत आहे. या विद्यापीठाचा गौरवशाली इतिहास आहे. नरसिंहरावजी असतील, हिदायतुल्ला असतील, मोठे मोठे लोक या विद्यापीठातून शिक्षण घेऊन देशात आणि जगात त्यांनी नाव कमावलेलं आहे. आणि मला याचा विशेष रूपाने अभिमान आहे की मी पण या विद्यापीठाचा माझी विद्यार्थी आहे. या विद्यापीठाचा विद्यार्थी नेता म्हणून या विद्यार्थी पूर्ण माझं जीवन, सुरुवातच सामाजिक आणि राजनीतिक जीवन या विद्यापीठात सुरू झाली. या विद्यापीठामध्ये मला बेस्ट स्पीकर ऑफ मराठी म्हणून गोल्ड मेडल मिळालं. एवढंच नाही तर महाविद्यालयातून चांगलं शिक्षण मिळालं. या विद्यापीठाचं लॉ कॉलेज असेल, या विद्यापीठाच्या अंतर्गत इंजिनिअरिंग कॉलेज असतील, या विद्यापीठाच्या अंतर्गत पहिल्यांदा अमरावती विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ देखील नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत होतं. आणि या सर्व काळामध्ये इथल्या प्राध्यापकांनी, इथल्या विद्यार्थ्यांनी या देशाच्या इतिहासात मोठं योगदान दिलेलं आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये असणारे चीफ जस्टिस किंवा अनेक न्यायमूर्ती या विद्यापीठांनी दिलेले आहेत. अनेक सायंटिस्ट या विद्यापीठांनी दिलेले आहेत. LIT आणि इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून तयार झालेले अनेक विद्यार्थी देशातले मोठे उद्योजक आहेत. या विद्यापीठाचा इतिहास, याची संस्कृती फार मोठी आहे. या विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये एकाहून एक मोठी मोठी नेते होती ज्यांना जवळून बघण्याची संधी मला मिळालेली आहे. असे नागपूर विद्यापीठ, याचा गौरवशाली इतिहास एक माजी विद्यार्थी म्हणून आम्हाला सगळ्यांना खूप प्रेरणादायी आहे. आणि 100 वर्षे विद्यापीठ पूर्ण करत आहे, याबद्दल मला याचा खूप आनंद आहे. आमचे व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर, आमचे सगळे प्राध्यापक, आमचे विद्यार्थी अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करत आहेत. सगळे माझे विद्यार्थी पण यात सामील होणार आहेत. आणि नक्कीच विद्यापीठाच्या या गौरवशाली इतिहासाचे आम्ही साक्षी आहोत, याचा आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे. पुन्हा एकदा विद्यापीठातील सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. Our sincere gratitude reaches the Honorable Minister Shri Nitinji Gadkari for showering his blessings and best wishes on all of us this fine morning. As we move ahead, ladies and gentlemen, gracing this inaugural ceremony today as the president of this function is the Honorable Governor of the state of Maharashtra, the Honorable Chancellor of this university, Shri Bhagat Singh Koshyari ji. May I now, with all respect, invite the Honorable Governor to deliver his presidential address, please. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ के शताब्दी महोत्सव उद्घाटन समारंभ के अवसर पर हमारे मध्य में हमारे प्रसिद्ध वैज्ञानिक आदरणीय डॉक्टर अनिल काकोडकर जी, विद्यापीठ के वाइस चांसलर डॉक्टर सुभाष चौधरी जी, प्रो वाइस चांसलर संजय द्विवेदी जी, यहाँ के कुलगुरु, प्राध्यापकगण, यहाँ उपस्थित सभी हमारे पूर्व वर्तमान विद्यार्थीगण और विशेष करके
आज जिनका जीवन साधना पुरस्कार से सम्मानित जिनको किया गया है, ऐसे श्रीमान पुरुषोत्तम अग्रवाल जी और सभी उपस्थित भाइयों बहनों और छात्र छात्रा, मैं सबसे पहले तो आप सबको आज जो इस महान विश्वविद्यालय के विद्यापीठ के शताब्दी समारोह का शुभारंभ कर रहे हैं, इस आयोजन के लिए आप सबका हार्दिक अभिनंदन करता हूं और आप सबको शुभकामना देता हूं। मैं डॉक्टर काकोडकर साहब का भी आभारी हूं। मुझे मैंने इनसे कहा कि भाई मैं वाइस चांसलर साहब और सबको बोलता हूं कि मराठी में बोलो। आप जानते हैं भी अंग्रेजी में बोले होते तो आधा घंटा बोलते और अच्छा बोलते, क्योंकि वो अंग्रेजी में ही बोलती ये सुना बस ये बोल रहा, क्योंकि उनका अभ्यास अंग्रेजी का है, देश विदेश में जाते हैं। पर मेरा एक आग्रह रहा है कि हम जिस प्रदेश के हैं, जिस राज्य के हैं, अगर उस राज्य की भाषा में हमें बोलना चाहिए, कोशिश करनी चाहिए कि याद करें। और मैं उनका आभारी हूँ कि being such a big scientist and always speaking in English, और सुंदर शब्दों में अपने 3 बिंदु को उन्होंने गोष्ठी बोलते हैं तो उनको 3 बातों को 3 बिंदुओं को आपके सामने रखा। मैं उनका बहुत आभार प्रकट करता हूँ। मैं आदरणीय पुरुषोत्तम जी हैं, अब इनका सम्मान किया गया, इनका नाम ही पुरुषोत्तम है, तो मुझे लगता है कि आज जो सम्मान मिला है उसके बाद पुरुषोत्तम जी और भी उत्तम कार्य करेंगे तो हमारे विश्वविद्यालय को, हमारे विद्यापीठ को निश्चित रूप से उसका लाभ मिलेगा। फिर से उनका अभिनंदन। अब इस विद्यापीठ की बड़ी लंबी परंपरा है और लगभग 100 वर्षों के कार्यकाल में इसके जो अलुमनाई है, बड़े नाम हैं, उतने नाम तो गिनाए भी नहीं जा सकते। हमारे जस्टिस हिदायतुल्लाह जी हैं, हमारे पूर्व प्रधानमंत्री नरसिंह राव साहब हैं, हमारे भी नितिन गडकरी जी आपके सामने थे, हमारे देवेंद्र जी और बहुत सारे मुख्यमंत्री, बोबड़े साहब, जस्टिस बोबड़े आपके यहाँ से, यहाँ के अलमनी, यहाँ के छात्र रहे हैं, बहुत नाम है। और मुझे अच्छा लगा जब मैं देख रहा था कि इस विद्यापीठ ने, विश्वविद्यालय ने देश के अनेक नामी ग्रामी ऐसे हमारे जो राजनेता हुए हैं, समाज नेता हुए हैं, वैज्ञानिक हुए हैं, उनको LLD, DLIT इसकी ऑनररी डिग्री भी दी, यहाँ से वो लिए हैं। तो एक प्रकार का पिछला इस विश्वविद्यालय का, विद्यापीठ का एक गौरवमय इतिहास रहा है। और उस गौरवमय इतिहास को हम इसलिए याद करते हैं कि पुराना इतिहास आज भी आपको याद है कि जब हम महाभारत या रामायण की कथा सुनते हैं, जब हम छत्रपति शिवाजी महाराज या राणा प्रताप की कथाएं सुनते हैं, गाथाएं सुनते हैं, तो हम सब लोगों को एक नई प्रेरणा मिलती है। जब हम लोगों को लगता है कि इस देश के अंदर एक से एक वैज्ञानिक हुए, एक से एक आयुर्वेदाचार्य हुए, कभी चरक का नाम लो, कभी किसी क्षेत्र में भास्कर का नाम लो, किसी और का नाम लो, तो स्वाभाविक रूप से मन के अंदर एक प्रेरणा जगती है। अतीत की ओर जब हम देखते हैं, नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकर, अपने चंद्रशेखर आजाद, भगत सिंह जन ऐसे कितने ही चापिकर बंधु, जब उनका स्मरण करते हैं तो फिर उनके स्मरण से हमको एक बार थोड़ा सा हमारी धमनियों में, हमारी रगों में एक प्रकार का नया उत्साह, नया जोश और नया प्रेरणा मिलती है। और ये जो अवसर, इस प्रकार के समारंभ किए जाते हैं, इस प्रकार के समारोह किए जाते हैं, ऐसे समारोह के माध्यम से निश्चित रूप से हम पुनः स्मरण करते हैं। हमारे देश में परंपरा है ना कि यहाँ श्राद्ध साल भर में अपने पूर्वजों का लोग करा करते हैं। क्यों करते हैं श्राद्ध? कि हम स्मरण करते हैं अपने पूर्वजों का।
उनका स्मरण करने से हमको, यदि हम उनको भूल जाएंगे तो समझ लो हमको भी आगे आने वाली पीढ़ी, जोर से बोलो, यस, मेरा है कि मैं सबको साथ रखना चाहता हूँ ना, अकेला भाषण देना मुझे पसंद नहीं है? तो उनको हमको भी भूल जाएंगे। और ये हम सबकी इच्छा रहती है, हम अच्छे संगीतज्ञ हों, हम अच्छे लेखक हों, हम अच्छे बिजनेसमैन हों, इवन इफ यू डोंट माइंड को काकुट कर, हम अच्छे साइंटिस्ट हों, दे आर अबव ऑल दिस साइंटिस्ट। लेकिन वो भी सोचते हैं कि भाई कोई याद तो करे, अब हम सब कुछ कर गए। हमारे वहाँ हिंदी में किस्सा कहते हैं, अरे भाई जंगल में मोर नाचा किसने देखा। हमारी इच्छा रहती है, सबकी इच्छा रहती है। अब मेरे पास इतने लोग आते हैं, वो अपनी कविता भेंट करते जाते हैं, पुस्तकें भेंट करते हैं, फला चीज़ भेंट करते हैं, कहते हैं साहब ये आपके हाथ से प्रकाशन, हमारे यहाँ उसको लोकार्पण कहते हैं, प्रकाशन सामान्य रूप से मराठी में बोलते हैं, कि आपसे इसके हाथ से प्रकाशन हो। प्रकाशन तो प्रकाशक पब्लिशर करता है, पर यहाँ शब्द प्रचलित है। तो लोग आते हैं, उनको लगता है कि हाँ गवर्नर के हाथ से लोकार्पण हो गया तो कुछ और लोग पढ़ेंगे, कुछ हमारी चीज़ लोगों के सामने जाएगी। तो ये एक प्रकार से हमारे हर एक की, मैं किसानों के बीच में जाता हूँ, मैं मजदूरों के बीच में भी जाता हूँ, हर एक की इच्छा होती है। किसान, बहुत से लोग जब अच्छा काम करते हैं तो मुझे बुलाते कि देखिए साहब हमने इस बार इस प्रकार से ऐसी खेती की है, ऐसी खेती की है। तो वो उससे क्या रहता है कि एक आप पास जाते हैं, अच्छा काम कोई किया तो उस कारण से उसका विस्तार होता है, एक्सटेंशन होता है। और इसलिए आज हम सब जब ये एक 100 वर्ष का अपना संबर आप लोग कहते हैं उसका प्रारंभ कर रहे हैं, तो निश्चित रूप से हम यहाँ आकर के जहाँ अतीत का कुछ स्मरण करें, अतीत के अच्छे लोगों का उदाहरण अपने सामने रखें, वही हमको अपने वर्तमान को देखना है, प्रेजेंट को भी देखना है। अभी हमारे काकोटकर जी स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी का वर्णन कर रहे थे कि कितनी ट्रिलियन, 10 साल में बोला आपने, कितना बोला, 2.9 ट्रिलियन स्टार्टअप्स ने इतनी समय में उन्होंने वहाँ काम कर लिया, इतना योगदान वहाँ कर लिया। अगर हम कितना कर सकते हैं, ये उनका वर्णन इसलिए नहीं किया जाता कि वो महान है, महान तो है ही है, लेकिन व्हाट कैन वी लर्न फ्रॉम देम, हम क्या सीख सकते हैं। तो क्या हम भी ऐसा कर सकते हैं? क्योंकि अतीत का वर्णन, दूसरे का वर्णन हम इसलिए कर सकते हैं कि हम वर्तमान में क्या कर सकते हैं, इन प्रेजेंट क्या कर सकते हैं। वैसे भी सब लोग कहते हैं कि वी शुड लिव इन प्रेजेंट, लेकिन वी शुड थिंक फॉर फ्यूचर। हम प्रेजेंट में रहें, फ्यूचर के लिए सोचें, अतीत से सीखें। तो एक प्रकार से हम सब लोग कैसे आगे बढ़ सकते हैं, कैसे आगे के लिए क्या कर सकते हैं, उस दृष्टि से ये जो अवसर होते हैं, इस प्रकार के जो हम लोग कार्यक्रम करते हैं, इस कार्यक्रम के माध्यम से हम सब लोगों ने, हम इतने वर्षों में आगे क्या करेंगे। अब हमारे पुरुषोत्तम जी फार्मा जाने कितने क्षेत्रों में इनके भाइयों ने, इन्होंने काम कर लिया, तो कोई प्लानिंग बनाए होगी, उसके पीछे पड़े होंगे, तन मन धन से लगे होंगे, तब तो इतना आगे पहुंचे होंगे। काकोटकर साहब इतने बड़े वैज्ञानिक हो गए, आखिर एक यही क्यों हो गए? हम में से बहुत सारे यहाँ प्रोफेसर हैं, हम क्यों नहीं इनके बराबर हो गए? ठीक है, पर इसका मतलब ये नहीं कि हम कुछ नहीं कर रहे हैं, आप सब कंट्रीब्यूट कर रहे हैं, अपने अपने ढंग से सब लोग कंट्रीब्यूट कर रहे हो, ये नहीं कि नहीं कर रहे हो, ये नहीं कि हम कुछ नहीं कर रहे हैं। लेकिन हम सब अगर एक मिशन रखेंगे, समर्पित भाव से काम करेंगे, डेडिकेटली काम करेंगे, तो जैसे कहते हैं ना, गॉड हेल्प्स दोज हु हेल्प देमसेल्फ। तो आप लोग यदि, हम सब लोग, आप मीन्स हम सब लोग यदि ये कोशिश करेंगे कि देखिए हम नागपुर विश्वविद्यालय के विद्यापीठ के हम छात्र हैं, हम यहाँ के अभिभावक हैं, नॉट ओनली स्टूडेंट्स, द पेरेंट्स ऑल्सो, वो हम भी एक दूसरे से जुड़े हुए हैं, तो हम क्या कर सकते हैं।
आप सब जानते हैं कि देश कितनी रफ्तार से आगे बढ़ रहा है, और देश को अब आप देखिए, गडकरी जी आपके इस विद्यापीठ के शिष्य अभी कह भी रहे थे, गौरव अनुभव कर रहे थे। अब गडकरी को सारे देश के अंदर लोग सड़क करी के रूप में जानते हैं। सड़क जहां देखो वहां सड़कें, इतने एक से एक बढ़ के सड़कें बना दे। और जब वो अच्छी सड़कें बनाते हैं, लोग उनका गुणगान करेंगे, तो थोड़ा सा आपका सीना भी चौड़ा होगा। हाँ, नागपुर से है, महाराष्ट्र से है, आपका भी सीना चौड़ा होता है। जब इतने बड़े संस्थान के अध्यक्ष काकोडकर जी बनते हैं या और हमारे माशेलकर बनते हैं, तो हमारा भी सीना चौड़ा होता है, गौरव बढ़ता है गांव का, जिले का, प्रदेश का, देश का। उस गौरव को बढ़ाने के लिए हमको आगे काम करना है, लक्ष्य तय करना है। यहाँ मेरे बहुत सारे वर्तमान और भूतपूर्व वाइस चांसलर बैठे हुए हैं, और भी हमारे लोग बैठे हुए हैं। हमारा आप सबसे कहना है कि भाई हम सब लोग इतने इस विद्यापीठ के जब ये हम शताब्दी समारोह मनाने जा रहे हैं, और ये हमारा सौभाग्य है, हम कैसे समय में शताब्दी समारोह मना रहे हैं, जब देश के अंदर आजादी का अमृत महोत्सव मनाया जा रहा है। जब देश के अंदर प्रधानमंत्री कह रहे हैं कि भाई हमको अगले 2 साल के अंदर $5 ट्रिलियन की इकोनॉमी बनानी है। अब ये 5 ट्रिलियन की इकोनॉमी बनानी है, तो क्या केवल गवर्नर और काकोडकर कर लेंगे क्या, या केवल वाइस चांसलर करेगा क्या, या प्रधानमंत्री कर लेगा क्या? इस सब में जब हम सबका योगदान होगा, हमारे सबके योगदान से हम इसको आगे बढ़ाते हैं। इसलिए हमारी ये कोशिश होनी चाहिए कि हाउ एंड व्हाट कैन आई कंट्रीब्यूट। इस विद्यापीठ का एक गार्डनर, एक माली भी बहुत कंट्रीब्यूट कर सकता है, एक छोटा सा पियून चपरासी भी अपने स्टेज पर कंट्रीब्यूट कर सकता है। हम सब लोग, और हम जो छात्र हैं, प्राध्यापक हैं, हम सब तो बहुत कुछ कर सकते हैं। और उस दृष्टि से मुझे लगता है कि देश का वातावरण बहुत अच्छा है। सबसे बड़ी बात ये मैं देखता हूँ आज कि देश के अंदर एक देशभक्ति का, देश को आगे बढ़ाने का एक कुछ न कुछ मोदी जी का जादू जरूर होगा। कि मैंने बहुत पहले नेहरू जी का जमाना भी देखा, तब भी हम छात्र थे, तब भी हम में बड़ा जुनून और जोश होता था। आज बड़े 20-30 वर्षों बाद एक बार देश में ऐसा लग रहा है कि एक जुनून सा नया लग रहा है कि हाँ, हमको देश के अंदर कुछ करना है, आगे करना है। और उस दृष्टि से मुझे लगता है कि जैसा अभी आप स्टार्टअप, इनोवेशन, इंक्यूबेशन की बात कर रहे थे, हमारे बहुत से मैंने देखा विद्यापीठ काफ़ी काम कर रहे थे, कृषि के हों चाहे और सामान्य विश्वविद्यालय हों या हमारे मेडिकल हों। लेकिन हम सब समग्रता में देखें, पूर्णता में देखें कि हम कैसे भाग ले सकते हैं, कैसे अच्छा कर सकते हैं। प्रधानमंत्री जी की बड़ी इच्छा होती है कि हमारे जो विद्यापीठ है, वो सराउंडिंग जो विलेजेज है, गांव है, उन गांव को गोद लें और उन गांव के विकास के लिए कोशिश करें। हमारे छात्र, अगर जब कल्पना कीजिए, यहाँ पर अभिभावक लोग भी हैं और प्राध्यापक लोग भी हैं, आखिर कितना समय पढ़ाई में देते हैं, कितना समय खेल में देते हैं, और फिर कितना समय सामाजिक काम में देते हैं। आजकल तो मैं देखता हूँ छोटे छोटे 4 साल के, 3 साल के बच्चे भी वो यूं लगा के देखते रहते हैं। आदत ही खराब हो गई है। हमारे जमाने में हम अगर बहुत गांव में 1 महीने में भी कोई बाल सखा, कोई पराग, ऐसा कोई चीज आ जाती थी तो उनको पढ़ते थे, उसको महीने भर रखे रहते थे काकोड़ साहब। दूर गांव में कितने आते, तब तो सड़क भी नहीं थी, कुछ भी नहीं था हमारे यहाँ। लेकिन आजकल क्या है, आजकल तो मोबाइल हाथ में आ गया, तो बच्चों को जो है जाने क्या क्या देखते रहते, मुझे ताज्जुब होता है। आप कहोगे
कोश्यारी साहब तुम्हारे तो बच्चे नहीं हैं, तो मेरे यहाँ कभी कभी मेरे भतीजा आ जाता है, भतीजी आ जाती है, तो उनकी छोटी बच्चियाँ आती हैं, अब जाने क्या देखते हैं 3-5 साल की 4 साल की, तो मैं उनको डांटता हूँ, भाई क्या दिखाते हो इनको, कुछ महाभारत दिखाओ, कुछ और वो दिखाओ, ध्रुव की कहानी सुनाओ, प्रहलाद की कहानी सुनाओ, तो जीवन में सीखेंगे। तो इसीलिए हम जीवन में कौन से मूल्यों को, कौन से वैल्यूज को ले रहे हैं। ये जो नेशनल एजुकेशन पॉलिसी है, नई नेशनल एजुकेशन पॉलिसी, ये फॉर द फर्स्ट टाइम, इफ आई एम नॉट रॉन्ग, फॉर द फर्स्ट टाइम, कि जो हमारे वैल्यूज हैं, हमारे जीवन के जो मूल्य हैं, उन मूल्यों पर एक प्रकार से जोर दिया गया है। मैं जहाँ भी जाता हूँ सारे प्रोफेसर से ही पूछता हूँ कि इस नए NEP की जो नेशनल एजुकेशन क्या विशेषता है, तो बहुत से लोग उसमें इंटरडिसिप्लिनरी, क्रेडिट बैंक, ये वो बोलते हैं। ठीक है, मैंने कहा तुमको क्रेडिट से वही याद रखो, लेकिन मुझे जो याद रखना वो ये है कि बेस क्या है, कि बेस वैल्यूज ऑफ लाइफ वो क्या है, जीवन मूल्य क्या है। उन जीवन मूल्यों से हम साइंटिस्ट है तो काकोटकर पैदा कर रहे हैं क्या, हम बिजनेसमैन है तो पुरुषोत्तम पैदा कर रहे हैं क्या। ऐसे है, सैकड़ों उदाहरण, मैंने 2 नाम सामने से बोले, आपके कोई हजारों नाम है अच्छे लोग जो काम करते हैं। तो हम जीवन के अंदर कैसे हम आगे का मार्ग प्रशस्त, मैंने कहा कि प्रेजेंट एंड देन फ्यूचर, तो कैसे आगे ठीक कर सकते हैं, उस दिशा में मुझे लगता है कि जब आप शताब्दी समारोह मना रहे हैं, तो ये जैसे प्रधानमंत्री जी ने देश के अंदर अमृत महोत्सव बनाने के लिए सारे लोगों से उनके सुझाव मांगे, न्यू एजुकेशन, नेशनल एजुकेशन पॉलिसी बनानी थी, तो लाखों लोगों से उन्होंने सुझाव मांगे और अनेकों के बीच में उसका विस्तार से चर्चा की, तब जाकर के उस पॉलिसी बनी है। ऐसे ही हम अपने इस विद्यापीठ को कैसे सेंटर ऑफ एक्सेलेंस, वैसे भी ये हिंदुस्तान के सेंटर में है, नागपुर केंद्र में है, नागपुर, इसका ध्यान रखो। तो केंद्र में है नागपुर, तो एक्सेलेंस का भी नागपुर हमारा विद्यापीठ बने। तो इस दृष्टि से, और ये कोई छात्र और अध्यापक ही नहीं, एवरी वन ऑफ अस, हम में से हर एक जो यहाँ का नागरिक भी है, सिटीजन भी है, किसी भी रूप में है, हम कैसे इसको अच्छा बना सकते हैं। आजकल समाज के अंदर कुरीतियाँ बढ़ती जा रही हैं, समाज के अंदर एक प्रकार से जो एक सामंजस्य चाहिए, एकत्व का भाव चाहिए। अभी बड़ा सुंदर पढ़ रहा था मैं, पूरा याद नहीं रहा मुझे, वो इनका संत तुकडो जी महाराज का वो जो आपका गीत पढ़ रहे थे ना आप लोग, विद्यापीठ गीत, कितना सुंदर है। अभी मैंने मेरे उनसे कहा था, प्यारों से मैंने हो गए, मैं प्यारों से कहा, मैंने कहा भाई राम गीता से कुछ वाक्य मुझे लिख के दो, तो उन्हें मुझे वाक्य लिख के दिया है, या भारतात बंधु भाव नित्य बसुदे दे बरची असादे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसूदे, हा जाति भाव विसरुनिया एक ही आमी अस्पृश्यता समूल नष्ट हो जगा तूने। ये कितनी बड़ी समस्या है। क्या हम अगर इतना भी कर देना कि गांव-गांव में, आज शहर में कोई अस्पृश्यता है नहीं, शहर अब आधुनिक बन गए हैं, लोग भाव नहीं रखते हैं, लेकिन गांव में, मैं जब अपने गांव में जाता हूँ और अपने गांव के अनुसूचित बंधु से जो मेरा काम करता है, दशों काम करता है, कहता हूँ मेरे साथ आओ अंदर खाना खाओ, वो अंदर आके खाना नहीं खाता है, कहता मैं देहरादून में खा लूंगा, दिल्ली में खा लूंगा, गांव में तो ऐसे चलेगा। क्यों चलेगा? बेचारे तुकडो जी ग्राम गीता लिख गए, इतनी सुंदर बातें लिख गए, सारे संत बोल गए, और फिर भी ऐसा क्यों है? तो क्या आज हम यही ले सकते हैं कि हा जाति भाव विसरनिया एक हो आमिष अस्पृत्या समूल नष्ट हो जगा तूने खल निंदक मने सत्य न्याय बसुदे। क्या हम ये संकल्प ले सकते हैं? अगर ऐसा कोई संकल्प लेंगे,
इस ढंग से अगर कुछ आगे चलेंगे तो थोड़ा थोड़ा भी कंट्रीब्यूट करेंगे। जरूरी नहीं कि सब बराबर कंट्रीब्यूट कर सकें, लेकिन थोड़ा थोड़ा भी अगर हम योगदान देंगे तो मुझे लगता है कि पूरे साल भर में अगर हमने इस ढंग से कुछ कार्यक्रम बना लिए, भाई सांसद साहब बैठ करके अपने बीचों के लोग में सुझाव लीजिए, कुछ ऐसे काम करो तो कि भाई हमने शताब्दी वर्ष में ये काम अपने हाथ में लिए, कोई बहुत महत्वाकांक्षी लेने की आवश्यकता नहीं है, कुछ ऐसे काम लीजिए कि उन कामों के माध्यम से साल भर के अंत में जब हम समापन करें और तो उस समय बोल सकें कि यस, हमने इस विद्यापीठ के, इस विश्वविद्यालय के नाम के अनुकूल, तुकड़ो जी महाराज के नाम से है। सन 66 में मैंने उनको प्रयाग विश्व हिंदू परिषद में सुना है और देखा है। तो ऐसे संत की ग्राम गीता मैंने यहाँ पढ़ी है और उनके नाम से ये विद्यापीठ है। और मैं महाराष्ट्र के लोगों को कभी कभी बहुत धन्यवाद देता हूँ, मनी मन आज आपके सामने दे रहा हूँ कि मैं देखता हूँ कि यहाँ जितने विद्यापीठ हैं वो किसी न किसी संत के नाम से, अच्छा लगता है। मुझे लगेगा मैं तो और जगह भी कहूंगा कि संतों के नाम से रखो। अगर तुमको संतों से किसी को ज्यादा चिढ़ है तो भाई वैज्ञानिकों के नाम से रख दो, सब राजनेताओं के नाम से, क्या है भाई, कोई और नहीं क्या। तो ये एक प्रकार से, मैं महाराष्ट्र महान प्रदेश है तो कुछ चीज़ें महान परंपराएं होंगी, एक अच्छी परंपरा है? तो अपना संत तुकड़ो जी महाराज के नाम से ये विद्यापीठ है। तो मेरा विश्वास है कि आप सब लोग इस दिशा में कुछ न कुछ सोचेंगे। उसमें अगर मेरे लायक, मेरे योग्य भी कोई चीज़ हो मुझे भी बताइए, ताकि मैं अपने वाइस चांसलर साहब को, अपने प्राध्यापकों को कुछ बता सकूं, क्योंकि हम सबको इस राष्ट्र का निर्माण करना है, राष्ट्र को आगे बढ़ाना है। और सौभाग्य से आज ऐसा प्रधानमंत्री मिला है, वो जब आपको आत्मनिर्भर भारत की बात करता है तो स्वयं भी दिन में 20-20 घंटा काम करता है। हमारे उनके साथी कहते हैं कि शाम को रात के 11-12-1 बजे के बाद वो 4-5 घंटे जो सोते हो, कुछ करते हो, पूजा पाठ करते हो, क्या करते हो, हमने तो उनको लगातार काम करते ही देखा है। मैं उनके साथ हेलीकॉप्टर में जाता हूँ, हवाई जहाज में बैठता हूँ, मैं सोचता हूँ कि शायद थोड़ी देर यहाँ झपकी ले लेते होंगे, वहाँ भी झपकी नहीं लेते, वो झोप जिसको बोलते ना आप। तो ये एक प्रकार का सौभाग्य है कि हम लोगों का ऐसा नेतृत्व बना मिला हुआ है, देश आगे बढ़ रहा है और दुनिया के लोग आज हमारा सम्मान कर रहे हैं। मुझे जहाँ जहाँ विदेश में हमारे लोग हैं सब कहते हैं कोश्यारी जी, अब हम सम्मान बड़े गर्व से कहते हैं कि वी आर इंडियन, हम भारतवासी हैं। और जहाँ जाते हैं वहाँ का प्रधानमंत्री, राष्ट्रपति उनके पीठ पर थपथपाते हैं। मोदी जी पहले वो थपथपाते थे हमारे प्रधानमंत्री को, अब वो क्यों? देश का स्वाभिमान जगा है, ये बहुत जरूरी है। नहीं तो हमेशा हमको कुछ, हमारे ऐसे लिबरल शिक्षाविद थे पहले, वो बोलते हैं कुछ नहीं, भारतीय तो कुछ नहीं, ये कुछ नहीं, ये पद्धति खराब, ये यहाँ कुछ है ही नहीं, हम तो आए भी बाहर से, हम तो गुलाम, हम तो सब यही हमको सिखाएगा। Am I wrong? You tell me. यही सिखाएगा ना है? कि मानो कि हम कुछ थे ही नहीं। अरे भाई, बाहर से विदेशी आए तो लड़ते रहे कि रावण को हराया, कंस को हराया, अलेक्जेंडर को भी बाहर भग गया, फला भी भग गया। अब सबका नाम नहीं लूंगा, फिर अच्छा भी नहीं लगता है। छत्रपति शिवाजी का देखो क्या, कहाँ से कहाँ क्या क्या कर बैठे हैं। अरे अपना जो गौरवशाली बात है उनको बोले ना, बोलते ही नहीं। आज पहली बार ऐसा लगता है कि देश जग रहा है, आगे बढ़ रहा है। और देश आगे जगेगा, बढ़ेगा जब मैंने कहा इस देश का केंद्र बिंदु, सेंट्रल बिंदु नागपुर है,
और इस नागपुर के इस विद्यापीठ से हम यहाँ से संकल्प लेकर के जाएंगे कि हम देश भर के अंदर इस सेंटर से अच्छा ज्ञान देंगे, अच्छे से अच्छा उदाहरण प्रस्तुत करेंगे। मेरा विश्वास है कि आप सब लोग उस दिशा में सहयोग करेंगे और अपना भारत कैसे महान बने, हमारा देश कैसे महान बने, तो ग्राम से लेकर देश तक की चिंता करते हुए हम अपना कार्य करेंगे, अपना कर्तव्य निभाएंगे। आप सबको एक बार फिर से शताब्दी वर्ष के लिए बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। 99 वर्षांच्या विद्यापीठाच्या वाटचालीचे सिंहावलोकन करून विद्यापीठाने राष्ट्रसंतांनी दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करून नाविन्यपूर्ण अशा उज्ज्वल वाटा चोखाळायला हव्यात, हे जे माननीय राज्यपालांनी महत्त्वाची सूचना आणि अपेक्षा व्यक्त केलेली आहे, मी विद्यापीठाच्या वतीने आश्वासन देऊ इच्छिते की विद्यापीठ नक्कीच या मार्गाचा अवलंब करेल। यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर संजय दुधे यांना आभार प्रकट करण्यासाठी आमंत्रित करते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती आदरणीय श्री भगतसिंग कोश्यारीजी, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि अनेक पुरस्कार प्राप्त माननीय डॉक्टर अनिलजी काकोडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी, कुलसचिव डॉक्टर राजू हिसे, विद्यापीठ पुरस्काराचे मानकरी, विद्यापीठ प्राधिकरणाचे सन्माननीय सदस्य, निमंत्रित मान्यवर, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, 4 ऑगस्ट 1923 रोजी स्थापन झालेले पूर्वाश्रमीचे नागपूर विद्यापीठ व आजच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे शताब्दी वर्षात होत असलेले पदार्पण आणि देशाचे अमृत महोत्सवी वर्ष हा दुग्ध शर्करा योगच आहे। 2 वर्ष शताब्दी महोत्सव साजरा होणार आहे। या 2 वर्षात विद्यापीठाच्या नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, विकासात्मक कार्यक्रम राबविले जाणार आहेत। समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा विद्यापीठाचा मानस आहे। वंदनीय तुकडोजी महाराजांचे ग्रामगीतेचे तत्त्वज्ञान जनमानसापर्यंत पोहोचवून विकासात्मक योजना कशा राबवता येतील याचा आमचा प्रयत्न आहे। आजच्या विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटनाचे तसेच वर्धापन दिनाच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती माननीय श्री भगतसिंह कोश्यारीजी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ, भाभा अनुसंधान संस्था मुंबई, पद्मश्री माननीय डॉक्टर अनिलजी काकोडकर यांनी आपणा सर्वांना केलेले अनुभवसंपन्न मार्गदर्शन प्रेरणादायी ठरणार आहे। त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो। या ठिकाणी विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे संसदेच्या सुरू असलेल्या सत्रात काही प्रश्नोत्तरे असल्याने ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत। तसा संदेश त्यांनी पाठवला असून आजच्या कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात, त्यामुळे मी त्यांचे पण आभारी आहे। त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। श्री गडकरी आणि फडणवीसजी या दोघांची आम्हाला वेळोवेळी बहुमूल्य मार्गदर्शन मिळत असते आणि भविष्यातही ते मिळेलच याचा आम्हाला विश्वास आहे। या प्रसंगी मी त्यांचे आभार मानतो। विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव उद्घाटन समारंभ यशस्वीपणे साजरा व्हावा यासाठी
आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या उत्तुंग व सामान्य व्यक्तिमत्व असलेल्या, त्याचप्रमाणे विद्यापीठ क्षेत्रात ज्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे अशा ज्येष्ठ व्यक्तींचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार देऊन गौरव करण्यासाठी व विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या संस्था, अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन समितीने पुरस्कारासाठी शिफारस केलेल्या नावांना मंजुरी दिल्याबद्दल माननीय कुलगुरू महोदयांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. विद्यापीठाच्या वर्धापन दिनी प्रदान करावयाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार व आदर्श शिक्षण संस्था पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या समितीचे अध्यक्षपद भूषवून आम्हाला सहकार्य करणारे माजी कुलगुरू माननीय प्राध्यापक योगानंद काळे यांनी अध्यक्ष म्हणून, तर माजी आमदार श्री गिरीश व्यास आणि पोरवाल कॉलेजचे माजी प्राचार्य महेंद्र बागडे यांनी सदस्य म्हणून कार्य केल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. आदर्श अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारासाठी शिफारस करण्यास्तव गठीत समितीमध्ये डॉक्टर उर्मिला डबीर आणि डॉक्टर संजय कविश्वर यांनी सदस्य म्हणून जी जबाबदारी सांभाळली त्यांचेसुद्धा या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. 2022 या वर्षाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार स्वीकारल्याबद्दल जागतिक कीर्तीचे उद्योजक, अजंठा फार्माचे संस्थापक व समता ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री पुरुषोत्तमजी अग्रवाल यांचे मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विविध विद्यापीठातील कुलगुरू, प्रकुलगुरू यांचेही मी आभार व्यक्त करतो. विविध विद्यापीठातील माजी कुलगुरू आणि प्रकुलगुरू यांचेही मी आभार व्यक्त करतो. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. शताब्दी महोत्सव उद्घाटन व वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ज्यांनी केले त्या विद्यापीठाच्या विविध विभागातील संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचालन करणाऱ्या डॉक्टर अमृता इंदुरकर व डॉक्टर वर्षा देशपांडे यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. विद्यापीठ शताब्दी महोत्सव व वर्धापन दिनाच्या संबंधात असणाऱ्या बातम्यांना नागपुरातील सर्वच माध्यमांनी जी यथोचित प्रसिद्धी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. कार्यक्रमाच्या यशस्वीकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे. पुनश्च सर्वांचे आभार मानून माननीय अध्यक्षांच्या अनुमतीने आजच्या या अविस्मरणीय कार्यक्रमाची सांगता होत असल्याचे मी या ठिकाणी जाहीर करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव. Thank you very much, sir, for those noble words of gratitude. Ladies and gentlemen, this year we will no doubt be completing 100 years of our long standing. We realize, however, that this is not the end, but we eagerly look forward to 100 more ahead. And therefore, to all those present here today, this university invites you all to walk along, for we need the toil and determination of the young, just as we need the advice and blessings of the experienced. Today, the words of advice that have sparkled from the addresses of all our esteemed dignitaries on the dais would be for us friends, like flowers scattered on our yard. We are now determined to gather them together, bind them in the cord of our love, and make them into a beautiful bouquet of wisdom and knowledge, which this university would proudly present to the society. On this bright note, we now come to the end of this morning's glittering inauguration ceremony of the centennial year celebrations of the Rashtra Sant Tukdoji Maharaj, Nagpur University.
But before we part, may I request all of you to kindly rise in respect for the national anthem. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। हेलो।